अधिक महिन्यामध्ये आईची ओटी का भरावी असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत. ओटी भरणे हा अतिशय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार. सुवासिनीला संतती प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते. संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते. मात्र केवळ अधिक मासातच विवाहित मुलगी आपल्या सवाष्णी आईची ओटी भरू शकते का ते जाणून घेऊया. लग्न कार्यात कन्यादानाला अतिशय महत्त्व असते. आपल्या लाडक्या लेकीला सुयोग्य हाती सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीच्या हाती सोपवणे याला कन्यादान विधी म्हणतात. त्याचा चुकीचा अर्थ काढत कन्या काय दान देण्याची वस्तू आहे का अशी चर्चा करतात. मात्र तसे नसून कन्यादान हा एक संस्कार आहे, जबाबदारीची जाणीव आहे. आपण ज्या मुलीला लाडाकोडाने वाढवली तिची जबाबदारी दुसऱ्याच्या हाती सोपवण्यासाठी आई वडिलांना कठोर व्हावे लागते. त्यांच्या त्यागामुळे तिला तिचे हक्काचे घर मिळते. त्या कृतज्ञतेची छोटीशी परतफेड म्हणून विवाहित मुलगी अधिक मासात आपल्या आईची ओटी भरते. तर अधिक मासच का तर जाणून घेऊया. अधिक मासात सगळीच पुण्यकर्मे केली जातात. यात आणखीन एक पुण्यकर्माची भर म्हणून आईची ओटी भरली जाते. वास्तविक पाहता मुलगी सासरी निघाली की तिची ओटी भरतात, परंतु अधिक मासात आईची ओटी भरून तिने आपल्या पदरात टाकलेल्या सौभाग्यप्रती छोटीशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. पुढच्या जन्मी तुझ्याच उदरी जन्म मिळावा असाही आयुक्तिक अर्थ या संस्कारातून काढता येतो. विवाहित मुलगी आईची ओटी भरू शकते, परंतु सासूची ओटी भरू शकत नाही. कारण लग्न करून घरी आल्यावर सासू आपल्या सुनेची ओटी भरून आपला मुलगा राजीखुशी तिच्या पदरात देते. सासूकडून आशीर्वाद रूपी मिळालेली ओटी तिला परत करता येत नाही. तर विधवा स्त्रियांची ओटी भरत नाहीत म्हणून आईची ओटी भरणे शक्य नसेल तर अन्य सुवासिनीची खणा नारळाने ओटी भरावी. तसे केल्यानेही सौभाग्यवती स्त्रीचे मंगलमयी आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्याला व आपल्या परिवाराला लाभतात. तसेच अधिक महिन्यात आईची ओटी का भरावी असा प्रश्न सर्वांनाच पडतो. अधिक मासात मुलींनी आईची ओटी भरावी. तसेच साधारणपणे 3 वर्षातून एकदा अधिक मास येतो. अधिक मासात जावयाचे मानपान करतात हे आपल्याला माहीत आहेत, परंतु त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये विवाहित मुलीने आपल्या आईची खण नारळाने ओटी भरायची असते. तसेच साडी देऊन आईचा सन्मान करायचा असतो. हे किती जणांना माहीत आहे? तर एरवी विवाहित स्त्रीने आपल्या आईची किंवा सासूची ओटी कधीही भरू नये, कारण आपल्या आईच्या ओटीपोटात ती स्वतःच असते. तसेच सासूने आपल्या मुलाला लग्नात आपल्या सुनेच्या ओटीत घालून त्याला गृहस्थ आश्रम स्वीकारण्याची परवानगी स्वखुशीने दिलेली असते. तेव्हा सुनेने सासूची ओटी भरू नये. मात्र अधिक मासात फक्त आईची ओटी भरावी. का बरं? मुलींनी फक्त आपल्या आईचीच ओटी का भरावी आणि सासूची भरू नये? तर कारण सासूने आपल्या मुलाच्या गृहस्थ आश्रमी सुखासाठी नवरा म्हणून सुनेच्या पदरी घातला तरीही मुळात सून तिच्याच घरी आलेली असते. मात्र मुलीच्या आईने सर्वात मोठे असे दान करून कन्यादान करून खूप मोठा त्याग केलेला असतो. तसेच अशी आई खूप पुण्यवान स्त्री असते. तेव्हा अधिक मासात आईच्या ह्या सर्वोच्च त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच अधिक मासामध्ये अशा पुण्यवान स्त्रीचे पूजन करून थोडेसे अधिक पुण्य मिळवण्यासाठी फक्त अधिक मासातच आईची साडी व खण नारळाने ओटी भरावी. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.